होगी बारिश वचन की, फूल खिलेगा सच्चाई का। सत्यम 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 सत्यम। खुदावन के खौफ में रहता है जो, उसकी ही राहों पे चलता है जो। खुदावन के खौफ में रहता है जो, उसकी ही राहों पे चलता है जो। अपनी मेहनत का फल वो पाएगा, अपनी मेहनत का फल वो पाएगा। होगा वो मुबारक, बरकत पाएगा। मुबारक वो शख्स है, मुबारक, मुबारक वो शख्स है, मुबारक। तेरी पत्नी तेरे घर के अंदर मेवादार दाखलता जैसी रहेगी। तेरे दस्तरखान पे तेरी औलाद जैतून के पौधों की मानिंद रहेगी। ऐसी बरकत उसी को मिलेगी जो कि खुदा से डरता है। अपनी मेहनत का फल वो पाएगा, अपनी मेहनत का फल वो पाएगा। होगा वो मुबारक, बरकत पाएगा। मुबारक वो शख्स है, मुबारक, मुबारक वो शख्स है, मुबारक। प्यारे दर्शकों, हम अगापे सुसमाचार सेवकाई की ओर से सत्यम सत्यम कार्यक्रम के माध्यम से प्रभु यीशु मसीह का सुसमाचार आपके लिए लेके आए हैं। मला ऐकणाऱ्या सर्व भाऊ बहिणींना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये अभिवादन। आज परमेश्वराचं महान वचन तुमच्या समोर घेऊन येत असताना मला फार आनंद होत आहे। आज या ठिकाणी परमेश्वराच्या महान हृदयाविषयी मी या ठिकाणी बोलणार आहे। काही दिवसापूर्वी मी एक गोष्ट ऐकली। एक शेतकरी शेतामध्ये नांगरणी करत होता आणि नांगरणी करत असताना एका झुडपामध्ये त्याला त्या ठिकाणी एक अंड सापडलं आणि त्या झुडपातलं ते अंड घेऊन शेतकरी घरी घेऊन आला। त्याला वाटलं की ते अंड तो आपल्या कोंबडीखाली ठेवेल आणि कोंबडीखाली ठेवून बाकीच्या कोंबडीच्या अंड्यांबरोबर ते अंड कोंबडी उबवून त्यातून पिले तयार होती। आणि मग अशा प्रकारे त्या शेतकऱ्यानं ते अंड कोंबडीखाली ठेवलं। काही दिवसानंतर त्या अंड्यातून काही सगळी पिलं बाहेर आली आणि त्यानंतर ती पिलं कोंबडी ज्या ठिकाणी जात असे त्या ठिकाणी सर्व पिले जात
कोंबडी जे काही उकरत असे ती पिलं सर्व उकरत असत. एक दिवस असं घडलं, त्या आकाशामध्ये गरुडाची मादी आणि त्या ठिकाणी विहार करत होती आणि त्या मादीचं लक्ष त्या पिलातील एका त्या पिलाकडे गेलं, जे एक विशिष्ट पिलू होतं. आणि तिच्या पंखातून एक वेगळा असा आवाज त्या ठिकाणी आला आणि तो आवाज ज्यावेळेस आला त्यावेळेस एक गोष्ट घडली. जे पिलू त्या शेतकऱ्यानं शेतात सापडलेल्या अंड्यातून आणि त्या ठिकाणी आलं होतं, त्या पिलाच्या पंखामध्ये बळ आलं आणि ते पिलू त्या ठिकाणी थांबलं नाही तर आकाशामध्ये भरारी मारू लागलं. मनुष्याचं जीवन सुद्धा अशाच प्रकारचं आहे. आम्ही आमच्या जीवनामध्ये पापामध्ये जीवन जगत असतो, घाणीमध्ये जीवन जगत असतो, परंतु परमेश्वराचा शब्द, परमेश्वराची वाणी, परमेश्वराचा आवाज ज्यावेळेस आम्हाकडे येतो त्यावेळेस आम्ही सुद्धा परमेश्वराकडे येत असतो. आज तुमच्या समोर या ठिकाणी एक शास्त्र भाग जो प्रभू येशू ख्रिस्तानं पवित्र शास्त्रामध्ये लुकाच्या शुभवर्तमानाच्या 15वे अध्याय आणि 11 ते 22 मध्ये त्या ठिकाणी परमेश्वराच्या हृदयाविषयी त्या अध्यायामध्ये काही गोष्टी सांगितलेल्या आपण पाहतो. या ठिकाणी तो शास्त्रभाग मी वाचतो. आणखी तो म्हणाला, कोणा एका मनुष्याला 2 मुलगे होते. त्यापैकी धाकटा बापाला म्हणाला, बाबा मालमत्तेचा वाटा मला द्या. तेव्हा त्याने आपल्या मिळकतीची त्यांच्यात वाटणी केली. मग फार दिवस झाले नाहीत, तोच धाकटा मुलगा सर्व काही जमा करून दूरदेशी निघून गेला आणि तेथे त्याने चैनबाजी करून आपली मालमत्ता उधळून टाकली. त्याने आपले सर्व खर्चून टाकल्यावर त्या देशात मोठा दुष्काळ पडला. तेव्हा त्याला अडचण पडू लागली. मग तो त्या देशात एका रहिवाशाजवळ जाऊन त्याला चिटकून राहिला. त्याने त्याला आपल्या शेतात डुकरे चारावयास पाठवले. तेव्हा डुकरे खात असत त्यातल्या शेंगा तरी खाऊन पोट भरावे अशी त्याला इच्छा होई. त्याला कोणी काही देत नसे. नंतर तो शुद्धीवर येऊन म्हणाला, माझ्या बापाच्या कितीतरी मोलकऱ्यास भाकरीची रेलचेल आहे आणि मी तर येथे भुकेने मरतो आहे. मी उठून आपल्या बापाकडे जाईन व त्याला म्हणेन, बाबा मी स्वर्गाविरुद्ध व तुमच्या विरुद्ध पाप केले आहे. आता तुमचा मुलगा म्हणून घेण्यास मी योग्य नाही. आपल्या एका मोलकऱ्याप्रमाणे मला ठेवा. मग तो उठून आपल्या बापाकडे गेला. तो दूर आहे तोच त्याच्या बापाने त्याला पाहिले आणि त्याला कळवळा आला आणि धावत जाऊन त्याच्या गळ्यात गळा घालून त्याने त्याचे मुके घेतले. मुलगा त्याला म्हणाला, बाबा मी स्वर्गाविरुद्ध व तुमच्या विरुद्ध पाप केले आहे. आता तुमचा मुलगा म्हणून घेण्यास मी योग्य नाही. पण बापाने आपल्या दासांना सांगितले, लवकर उत्तम झगा आणून ह्याला घाला, ह्याच्या हातात व पायात जोडा घाला. आणि या ज्या वाचलेल्या शास्त्रभागामध्ये आपण त्या ठिकाणी काय पाहतो? वाचलेल्या या शास्त्रभागाच्या द्वारे पिता परमेश्वर आम्हा सर्वांना आशीर्वाद देव, त्याचं हृदय समजून घेण्यासाठी आम्हाला मदत करो. या वाचलेल्या शास्त्रभागातून पित्याच्या हृदयाविषयी 3 गोष्टी या ठिकाणी मी सांगणार आहे. त्यातली पहिली गोष्ट आम्ही पाहतो, पित्याचं हृदय हे प्रेमानं भरलेलं हृदय आहे. या ठिकाणी एक परिवार आणि 2 मुलं आणि त्या ठिकाणी त्यांचा उल्लेख आहे, सुखाने आनंदाने राहणारं परिवार. परंतु त्या ठिकाणी काय झालं? धाकट्या मुलाच्या डोक्यामध्ये चुकीचे विचार आले. काय विचार आले? की आपली जी मालमत्ता आहे त्यातला हिस्सा आपण मागावा आणि तो हिस्सा घेऊन त्या ठिकाणी त्याच्या डोक्यात काही चुकीचे विचार होते. कदाचित कोणी भुरळ घातली असेल, कोणी त्याला चुकीचं शिकवलं असेल आणि अशा पद्धतीनं त्याच्या मनात चुकीचे विचार आले आणि आम्ही पाहतो त्या ठिकाणी त्यानं आपल्या पित्याला मालमत्तेचा वाटा मागितला. पित्यानं त्या ठिकाणी त्याचा तो निर्णय मोठा निर्णय होता, परंतु पित्यानं तो निर्णय मान्य केला आणि त्याला त्याच्या मालमत्तेचा वाटा देण्याचा निर्णय घेतला. प्रेमामध्ये मोठेपणा आहे. पित्याचं हृदय प्रेमानं भरलेलं आहे आणि पित्यानं काही शब्द न विचारता त्याला त्या ठिकाणी त्या मालमत्तेचा वाटा देण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतला. प्रेमामध्ये स्वातंत्र्य आहे. त्या ठिकाणी स्वातंत्र्य प्रेमामध्ये या ठिकाणी दिसत आहे. कदाचित पिता त्याला बोलू शकत होता आणि त्याला म्हणू शकत होता की असं करू नको मी आणि हे करत आहे ते चांगलं नाही, परंतु पित्यानं त्या ठिकाणी त्याला स्वातंत्र्य दिलं. आम्ही आमच्या
कुटुंबामध्ये पाहतो, आमची लेकरं असतात, त्या ठिकाणी आम्ही त्यांना म्हणतो तुला काय करायचंय ते कर, कुठं जायचंय ते जा, परंतु चुकीचं मात्र करू नको, नाहीतर त्याचा परिणाम तुझ्या जीवनात आल्याविना राहणार नाही. अशाच प्रकारे पित्यानं त्या ठिकाणी प्रेमामध्ये स्वातंत्र्य असल्या कारणानं धाकट्या मुलाला आणि त्या मालमत्तेचा वाटा देण्याचा निर्णय घेतला. आणि पित्यानं त्या ठिकाणी एक त्याच्या स्वातंत्र्यामध्ये एक निर्णय घेतला. जशा प्रकारे आम्हाला माहित आहे, परमेश्वरानं आदामाला निर्माण केलं आणि ज्यावेळेस आदामाला निर्माण केलं त्यावेळेस परमेश्वरानं आदामाला सांगितलं सर्व झाडांची फळं यथेच्छ खा, परंतु बऱ्या वाईटाचं ज्ञान करून देणाऱ्या झाडाचं फळ कदापि खाऊ नको, खाशील त्याच दिवशी तू मरशील, त्याचा परिणाम देखील त्याला सांगितला होता. आणि त्या ठिकाणी आदामाला सोइच्छा दिली होती. स्वातंत्र्यामध्ये सोइच्छा आहे आणि आदामानं काय केलं, आपल्या सोइच्छेचा गैरवापर केला आणि तो पापामध्ये पडला. या ठिकाणी आम्ही पाहतो धाकट्या मुलानं मालमत्तेचा वाटा मागितला. पित्याचं हृदय आणि प्रेमाचं हृदय आहे, त्यानं त्या ठिकाणी त्याला स्वातंत्र्य दिलं आणि सर्व मालमत्ता त्याला वाटून दिली. हे पित्याचं आणि प्रेमानं भरलेलं हृदय आम्ही या ठिकाणी पाहतो. आणि पित्याच्या हृदयाविषयी दुसरी गोष्ट, पित्याचं हृदय हे कळवळ्यानं भरलेलं हृदय आहे. या ठिकाणी जसं आम्ही पाहिलं, या मुलाच्या जीवनामध्ये त्यानं सर्व मालमत्ता घेतली आणि मालमत्ता घेऊन तो दूरदेशी गेला. आणि दूरदेशी गेल्यानंतर आम्ही पाहतो त्या ठिकाणी काय झालं, तर त्या ठिकाणी चैनबाजी केली, सर्व मालमत्ता उधळून टाकली, सर्व पैसा अडका जे काही घेऊन गेला होता ते सर्व काही नष्ट केलं. आणि त्या क्षणाला त्या ठिकाणी दुष्काळात 13वा महिना त्याप्रमाणे त्या ठिकाणी दुष्काळ पडला. आणि दुष्काळ पडल्यावर याच्याकडे काही नाहीये, कपडे फाटलेले आहे आणि त्या ठिकाणी त्याला काम कोणी देईना. आणि मग असाच तो काम शोधू लागला आणि काम शोधत शोधत त्या ठिकाणी एका रहिवाशी माणसाकडे गेला, जो त्या ठिकाणी आणि त्याचा धंदा होता डुकरांचा. आणि त्या ठिकाणी डुकरांच्या मागे आणि त्यांना डुकरांना चारून आपण त्याच्या मागे मिळणाऱ्या पडलेल्या शेंगा तरी खाऊन आपलं पोट भरावं असं त्याला वाटलं. आणि त्या ठिकाणी त्या रहिवाशाकडे तो त्या ठिकाणी कामाला राहिला. आणि मग कामाला राहिल्यानंतर डुकरं खात होते, त्या शेंगा तो खाऊन आपलं पोट भरत असे. आणि त्याची अवस्था, या अवस्थेमध्ये एक महत्वाची गोष्ट जर काय झाली तर त्या ठिकाणी तो शुद्धीवर आला. त्या ठिकाणी त्याला पित्याचं घर आठवलं आणि पित्याचं घर आठवल्यावर त्यानं त्या ठिकाणी काय म्हटलं की मी आपल्या बापाकडे जाईल. आणि ही महत्वाची गोष्ट त्याच्या जीवनामध्ये घडली. आणि त्यानं त्या ठिकाणी तिथंच थांबला नाही, तर त्या ठिकाणी त्यांनी निर्णय सुद्धा घेतला. आणि त्या ठिकाणी तो म्हटला मी आपल्या बापाच्या घरी जाईल आणि बापाला म्हणेल की बाबा मी तुमचा मुलगा नाही, मुलाप्रमाणे नव्हे पण तुमच्या एका चाकराप्रमाणे मला त्या ठिकाणी ठेवून घ्या. आणि तो त्या ठिकाणी उठला आणि पित्याच्या घरी यायला निघाला. आणि निघाल्यानंतर आम्ही पाहतो तो पित्याच्या घराकडे आला आणि पिता आणि त्याला दूरनच त्याला पाहिलं, म्हणजे कदाचित पिता आणि त्या ठिकाणी त्याची वाट पाहत असेल. रोज येऊन त्याला वाटत असेल की आज तरी माझा मुलगा येईल, उद्या तरी माझा मुलगा येईल. आणि एक दिवस तो आलेला मुलगा त्यानं पाहिला आणि मुलगा त्या ठिकाणी आला. आणि आल्यानंतर त्यानं काही पाहिलं नाही, त्याची अवस्था पाहिली नाही, त्याची दाढी वाढली का काही न पाहता पित्यानं काय केलं, आपल्या आणि त्या ठिकाणी कवेमध्ये त्याला घेतलेला आहे, आपल्या उराशी त्याला घेतलेला आहे. एवढंच नाही तर त्याचे मुखे घेतलेले आहेत. आम्ही या ठिकाणी आम्हाला दुसरी गोष्ट काय कळते तर हे पित्याचं हृदय कळवळ्याचं हृदय आहे. आणि मग त्या कळवळ्यामध्ये त्या ठिकाणी कुठली दुर्गंधी नाही. एक पापी व्यक्ती आपल्या अवस्थेमध्ये ज्या वेळेस पश्चाताप करतो आणि म्हणतो की मी परमेश्वराकडे वळेन आणि माझ्या पापाचा पश्चाताप करेल, परमेश्वर पुन्हा एकदा एका पाप्याला आपल्या जवळ घेतो. असं हे पित्याचं हृदय कळवळ्याचं हृदय आहे. आणि तिसरं पित्याचं हृदय, त्याच्याविषयी या ठिकाणी मी बोलत आहे. पित्याचं हृदय हे विस्तृत आहे, मोठं आहे. आम्ही या ठिकाणी पाहतो त्या ठिकाणी त्यानं सर्व काही घेऊन गेला होता. तो आपली चूक त्या ठिकाणी पित्याला सांगत आहे, परंतु पित्याला काही ऐकायचं नाहीये. पित्यानं त्या ठिकाणी काही ऐकलं नाही, परंतु त्या ठिकाणी काय केलं तर त्याच्यासाठी मेजवानीची तयारी केली. त्याच्या आणि आम्ही पाहतो हातात अंगठी घातली, पायामध्ये जोडे घातले, वस्त्र घातली आणि त्या ठिकाणी त्याच्यासाठी मेजवानी केली. हे आहे पित्याचं आणि मोठं आणि विस्तृत हृदय. त्या ठिकाणी कुठला दोष नाही. त्याला म्हटला नाही की तू एवढं घेऊन गेला, हे घेऊन गेला, ते घेऊन गेला. त्याचं काय केलं
केलं, परंतु पित्यानं त्या ठिकाणी काही त्या ठिकाणी दोष लावला नाही. आणि उलट त्या ठिकाणी त्याचा थोरला भाऊ त्याला दोष लावू लागला की मी एवढे जवळ तुमच्या जवळ एवढे दिवस आहे, माझ्यासाठी तुम्ही काय केलं. आणि तो मुलगा आला तर त्याच्यासाठी तुम्ही पार्टी करत आहात, मेजवानी करत आहात. परंतु पित्यानं त्याला गप्प केलं. त्यानं जे काही गमावलं होतं त्याची भरपाई पित्यानं करून दिली. आणि उलट त्या ठिकाणी पिता म्हणतो, माझा मुलगा जो मेला होता तो जिवंत झाला आहे आणि हरवला होता तो सापडला आहे. हे आहे पित्याचं विस्तृत हृदय. आणि असं आहे हे पित्याचं हृदय. आज आम्ही या गोष्टीतून आम्हाला हेच कळतं की सृष्टीकर्ता परमेश्वर आज आमच्यासाठी त्याचं एवढं मोठं हृदय आहे. आणि आम्ही जरी त्याच्या विरोधात पाप केलं आणि त्याच्या सानिध्यातून आम्ही दूर गेलो, त्याच्यापासून दूर गेलो, आम्ही तशा घाणेमध्ये आमचं जीवन जगलं, परंतु ज्या वेळेस आम्ही शुद्धीवर येऊ, पश्चाताप करू आणि त्या देवाकडे येऊ आणि पापांची क्षमा मागू, यासाठीच त्या परमेश्वरानं आपला एकुलता एक पुत्र त्याला पुढं केलं. देवाचा एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त स्वर्ग सोडून या भूतलावर आला, मनुष्याचा देह धारण करून, आणि त्या ठिकाणी मानव जातीचं सर्व पाप त्याने स्वतःवर घेतलं. आमच्यासाठी तो मारला गेला, गाडला गेला, तिसऱ्या दिवशी जिवंत झाला. आणि त्याच्या मृत्यूवर जो कोणी विश्वास ठेवतो, पश्चाताप करून आपलं पाप पदरी घेतो, आज पित्याचं तेच हृदय आमच्यासाठी आहे. पित्याचं जसं आम्ही पाहिलं, पित्याचं हृदय प्रेमानं भरलेलं आहे. दुसरी गोष्ट आम्ही पाहिली होती, पित्याचं हृदय कळवळ्याचं आहे आणि पित्याचं हृदय त्या ठिकाणी एक विस्तृत हृदय आहे. त्याविषयी आम्ही पाहिलं होतं. त्याच हृदयाचा अनुभव आज आमच्या जीवनामध्ये येईल. जो कोणी आपलं पाप पदरी घेतो आणि त्या प्रभूला म्हणतो, प्रभू माझ्या पापांची क्षमा कर, मी पाप केलं आणि माझ्या बदल्यात तू मारला गेला, गाडला गेला, तिसऱ्या दिवशी जिवंत झाला, मी विश्वास ठेवतो. आणि त्याच दिवशी प्रभू परमेश्वर आपल्या त्या आणि प्रेमळ अंतकरणाचा, कळवळ्याच्या अंतकरणाचा आणि मोठेपणाच्या हृदयाचा अनुभव आमच्या जीवनात दिल्या वाचून राहणार नाही. फक्त एक दिवसासाठी नाही, परंतु अनंत काळासाठी तो त्याच्या प्रेमळ हृदयाचा आम्हाला अनुभव देईल. आज आम्ही काय पाहिलं? पित्याचं हृदय त्या ठिकाणी प्रेमानं भरलेलं हृदय आहे. दुसरी गोष्ट पाहिली, पित्याचं हृदय हे कळवळ्याचं हृदय आहे. आणि तिसरी गोष्ट पाहिली, पित्याचं हृदय हे विस्तृत हृदय आहे. पिता परमेश्वर ते विस्तृत आणि ते प्रेमळ आणि ते कळवळ्याचं हृदय आम्हा सर्वांना त्याचा अनुभव देव. आमेन. खुदावंसियों से तुझे बरकते और तू हमेशा भलाई देखे तू बच्चों को सलामती जीने की हमेशा रहे. ऐसी बरकत उसी को मिलेगी जो कि खुदा से डरता है. अपनी मेहनत का फल वो पाएगा, अपनी मेहनत का फल वो पाएगा. होगा वो मुबारक, बरकत पाएगा. मुबारक वो शख्स है, मुबारक वो शख्स है, खुदावन के खौफ में रहता है जो, उसकी ही राहों पे चलता है जो. अपनी मेहनत का फल वो पाएगा, अपनी मेहनत का फल वो पाएगा. होगा वो मुबारक, बरकत पाएगा. मुबारक वो शख्स है, मुबारक वो शख्स है, मुबारक. मला ऐकणाऱ्या सर्व भाऊ बहिणींना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात अभिवादन. या ठिकाणी आज परमेश्वराचं महान वचन तुम्हा समोर
घेऊन येत असताना मला आनंद होत आहे. आम्हाला माहीत आहे आम्ही आमच्या आयुष्यामध्ये किती खटपट करतो. आज या काळामध्ये जशा भयावह परिस्थितीमध्ये कित्येक उदाहरणं आम्ही पाहिली. कित्येक लोक जग सोडून गेले, या जगातून निघून गेले, परंतु कोणी कधी काही घेऊन गेलेलं आम्ही पाहिलेलं नाही. आयुष्यासाठी आम्ही किती खटपट करतो, परंतु आमच्या आत्म्यासाठी काय? आज आम्हाला वाटतं की मेलं की आम्ही स्वर्गामध्ये जातो, परंतु आयुष्यासाठी एवढी खटपट करतो आणि त्या अमर आत्म्यासाठी आम्ही काहीच केलं नाही. काय आमचा आत्मा स्वर्गात जाईल का? एका राजानं म्हटलं की ऐकायला आणि त्या ठिकाणी कानाला मधुर संगीत आहे, खायला आणि त्या ठिकाणी 5 पक्वान आहे, डोळ्यांना पाहण्यासाठी मनोहर सौंदर्य आहे, परंतु त्या ठिकाणी हे आत्म्या तुझ्यासाठी काय? हा प्रश्न आणि त्या ठिकाणी नेहमी त्या ठिकाणी प्रश्न आहे. आज या प्रश्नासाठी एक उत्तर म्हणून 4 शब्दांविषयी मी तुमच्या समोर बोलणार आहे आणि ते 4 शब्द महत्त्वपूर्ण शब्द आहेत आणि ते शब्द मनुष्याच्या आयुष्यासाठी एक मोठी आणि महान स्वार्था आम्हाला देऊन जातात. ते 4 शब्द दुसरे तिसरे काही नसून त्या ठिकाणी पहिला प आम्हाला दर्शवतो तो परमेश्वर, दुसरा प आम्ही पाहतो पाप आणि तिसरा प त्या ठिकाणी परिहार आणि चौथा प त्या ठिकाणी आम्हाला सांगतो प्रतिक्रिया. पहिला प आम्हाला आणि त्या सृष्टीकर्त्या परमेश्वराची आठवण करून देतो. प परमेश्वर आणि परमेश्वर त्याच्याविषयी पवित्र शास्त्रात सांगितलं की प्रारंभी शब्दानं सर्व सृष्टीची निर्मिती परमेश्वरानं केली आणि पवित्र शास्त्राच्या प्रेषितांच्या कृत्याच्या 17व्या अध्यायामध्ये 24व्या वचनामध्ये त्या ठिकाणी काय सांगितलं आहे तर त्या ठिकाणी ज्या देवानं जग व जगातलं अवघ निर्माण केलं तो पृथ्वीचा आणि स्वर्गाचा प्रभू आहे. रोमकराच्या पत्रामध्ये लिहिलं की सृष्टीकर्ता परमेश्वर देवाविषयी प्राप्त होणारं ज्ञान मनुष्यामध्ये अवगत असून तो आपल्या गुणानं या सृष्टीला आणि त्या ठिकाणी प्रगट आहे. परमेश्वराविषयी पाहत असताना आम्ही पाहतो ही सृष्टी कशी निर्माण झाली. या सृष्टीमध्ये प्रत्येक सृष्ट वस्तू कोणा तशाच आणि सृष्ट वस्तूपासून निर्माण झाली. म्हणजे प्राण्यांपासून प्राणी तशाच प्रकारे निर्माण झालेले आम्ही पाहतो, पक्ष्यांपासून पक्षी आणि जलचरापासून तसेच जलचर. परंतु असं आम्ही पाहत नाही की कुठल्याही निर्जीव वस्तूपासून सजीव वस्तू निर्माण झाली असावी. आणि म्हणून तसाच एक सजीव की जो परमेश्वर या सृष्टीच्या मागे जो निर्माणकर्ता उभा आहे, ज्यानं ही सृष्टी निर्माण केलेली आहे आणि त्या परमेश्वराविषयी जर आम्ही पाहिलं तर तो या सृष्टीला आपल्या गुणाने प्रगट आहे आणि त्याच्या गुणाविषयी जर आम्ही त्या ठिकाणी सांगायचं म्हटलं तर तो सृष्टीकर्ता आहे, तो सार्वभौम आहे, तो सर्वव्यापी आहे, तो सर्वज्ञानी आहे, तो परम पवित्र आहे, तो दयाळू आहे, कनवाळू आहे आणि त्या ठिकाणी न्यायी आहे आणि तसाच तो प्रेमळ आहे. आणि या प मधून आम्ही या ठिकाणी पाहिलं की त्या परमेश्वराविषयी थोडक्यामध्ये आम्ही जाणून घेतलं. आणि या पहिला प जो परमेश्वर त्याविषयी आम्ही पाहिलं. आता दुसऱ्या प कडे आम्ही वळू आणि त्या ठिकाणी दुसरा प आम्हाला काय दर्शवतो तर पाप, मनुष्याचं पाप. आणि मनुष्य म्हणतो की पाप 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 आणि काय आहे ते पाप आणि पाप वगैरे काही नाही अशी कित्येक लोकांची त्या ठिकाणी भावना असते. परंतु पाप म्हणजे काय? पाप म्हणजे जे परमेश्वरानं स्थापित केलं आहे त्याच्या विरोधात जाणं हे पाप आहे. चांगले कळत असूनही वाईट तेच करणे पाप आहे. देवाच्या विरोधात केलेली कृती, युक्ती किंवा विचार हे पाप आहे. निशाणा चुकणं हे सुद्धा आणि त्या ठिकाणी
पाप आहे. या पापाविषयी पाहत असताना आम्ही पाहतो या पापाकडे परमेश्वर एका भयंकर दृष्टीने पाहतो. पाप हे भयंकर आहे आणि पापाचा परिणाम सुद्धा भयंकर आहे. पाप करतो म्हणून आम्ही पापी नाही, तर पापी आहोत म्हणून आम्ही पाप करतो. आणि म्हणून ह्या पापाचा परिणाम सुद्धा त्या ठिकाणी काय आहे तर मृत्यू. पापाचा परिणाम मृत्यू आहे. आणि पवित्र शास्त्राच्या रोमकराच्या अध्यायाच्या 3 अध्यायाच्या 23व्या वचनामध्ये सांगितलं, सर्वांनी पाप केलं आहे आणि ते देवाच्या गौरवाला अंतरले आहे. सर्वांनी पाप केलेलं आहे आणि म्हणून एका मनुष्यामुळे पाप जगात शिरले आणि सर्वांनी पाप केल्यामुळे सर्व माणसांमध्ये अशा प्रकारे मरण पसरले. आणि मरण आम्हाला माहित आहे 3 प्रकारचं मरण आहे. शरीरातून आत्मा निघून जाणं हे एक शारीरिक मरण. आणि त्या ठिकाणी आम्ही पाहतो दुसरं मरण देवापासून ताटात आणि शरीरातून आत्मा निघून जाणं हे शारीरिक मरण. देवापासून ताटातूट होणं हे आत्मिक मरण. आणि त्या ठिकाणी देवापासून अनंत काळ नरकामध्ये जाणं हे तिसरं मरण. आणि म्हणून त्या ठिकाणी आम्ही पाहतो हे पाप आणि पापाचा परिणाम फार भयानक आहे. पापाचं वेतन मृत्यूमध्ये आहे. आणि दुसरा आम्हाला त्या पापाविषयी आम्हाला जाणीव करून देतो. आणि दुसरा आम्हाला पाप दाखवतो. आणि तिसरा त्या ठिकाणी त्याच्यातून आम्हाला परिहार काय आहे का नाही याविषयी बघण्यासाठी सहाय्य करतो. याच्यावरती परिहार नाही काय, पापासाठी काय परिहार आहे? एकच, प्रभू येशू ख्रिस्त. कारण सर्वांनी पाप केलं आहे आणि ते देवाच्या गौरवाला अंतरले. आणि म्हणून त्या ठिकाणी देवानं आपला एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त त्याला पुढे केलं. एकामुळे पाप जर जगात आलं तर एकाच्या मृत्यूमुळे आम्हाला जीवन प्राप्त व्हावं. आणि म्हणून त्या प्रभू येशू ख्रिस्ताला या जगात पाठवलं. तो त्या ठिकाणी मारला गेला, वधस्तंभावर मारला गेला, गाडला गेला आणि तिसऱ्या दिवशी जिवंत झाला. आज जो कोणी विश्वासानं त्याच्याकडे पाहतो, आपलं पाप पदरी घेतो, पश्चाताप करतो, त्याला त्याच्या ठायी पापांची क्षमा आहे. म्हणून पवित्र शास्त्राच्या रोमकराच्या पत्राच्या 5व्या अध्यायामध्ये पहिलं वचन त्या ठिकाणी आम्ही वाचतो, म्हणून आपण विश्वासाने नीतिमान ठरवलेले आहो, म्हणून आपणाला आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे देवाबरोबर शांती आहे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे आम्हाला नीतिमान देव ठरवतो, आम्हाला शांती आहे. आणि यशायाच्या पुस्तकामध्ये त्या ठिकाणी सांगितलं, आम्ही सर्व मेंढराप्रमाणे भयकून गेलो होतो, आम्ही प्रत्येकाने आपापला मार्ग धरला होता, अशा आम्हा सर्वांचे पाप परमेश्वराने त्याचवर लादले. आणि तो जर कोण असेल तर तो आहे प्रभू येशू ख्रिस्त. या ठिकाणी तिसरा आम्ही पाहिला परिहार. आणि या ठिकाणी तिसरा परिहार त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त आहे. परंतु त्या ठिकाणी जो कोणी त्या ठिकाणी त्या प्रभूकडे विश्वासाने पाहतो तो म्हणतो, मी दाराशी उभा आहे, जो कोणी माझी वाणी ऐकून दार उघडील त्याचमध्ये मी येईल. आजही प्रभू येशू ख्रिस्त आमच्या जीवनामध्ये यायला तयार आहे. ज्यावेळेस आम्ही आमचं पाप पदरी घेतो, प्रभूला म्हणतो, प्रभू मी पाप केला आहे, माझ्या पापांची मला क्षमा कर. आणि त्याच्याकडे आम्ही पाहतो, प्रभू आम्हाला पापांची क्षमा देतो. आणि तिसरा परिहार आम्ही पाहिल्यानंतर त्या ठिकाणी चौथा प्रतिक्रिया. प्रतिक्रिया ही मनुष्याची जबाबदारी आहे. आम्ही परिहाराविषयी ऐकलं, परमेश्वराविषयी ऐकलं, आमच्या पापाविषयी ऐकलं. आता आमची प्रतिक्रिया महत्वाची आहे. आणि त्या ठिकाणी आम्ही आपल्या पापाचा पश्चाताप केला पाहिजे. आम्ही आपले पाप आणि त्याची परतफेड करू शकत नाही, परंतु परमेश्वरानं त्याचा एकुलता एक पुत्र एक परिहाराचं मार्ग म्हणून आमच्यासाठी दिला. निश्चित आणि त्या सृष्टीकर्ता परमेश्वराची तीच इच्छा आहे की आम्ही पश्चाताप करावा, आपलं पाप पदरी घ्यावं. आणि त्या ठिकाणी काळाची पूर्णता झाली आहे व देवाचे राज्य जवळ आले आहे. पश्चाताप करा. पश्चाताप म्हणजे आपलं पाप त्या ठिकाणी सोडणं आणि त्या जिवंत देवाकडे वळणं. आज या 4 च्या द्वारे आम्ही पाहिलं. पहिला परमेश्वर. परमेश्वर कसा आहे? तो गुणानं सृष्टीला प्रगट आहे. त्याचे गुण आम्ही पाहिले. आणि तो पवित्र परमेश्वर आहे. तरी देखील तो पवित्र परमेश्वर आम्हासारख्या
माणसाच्या अवस्थेविषयी दुसऱ्या प मध्ये आम्ही पाहिलं पाप, आणि ह्या पापी अवस्थेविषयी आणि त्या ठिकाणी आम्ही पाहिलं याही अवस्थेमध्ये देवानं आम्हाला परिहाराचा आणि एक मार्ग दिला, आणि तो आहे प्रभू येशू ख्रिस्त. आपली पाप आपण पदरी घेऊया, त्या प्रभूकडे येऊया, पश्चाताप करूया आणि प्रभूला क्षमा मागू. निश्चित प्रभू आम्हाला आपल्या पापांची क्षमा करून देईल. आज हे 4 प आम्हाला एका महान संदेशाची स्वार्था घेऊन येतात. आज ती स्वार्था आपल्या हृदयात घेऊया आणि त्या जिवंत परमेश्वराकडे पाहूया. देव बाप आम्हा सर्वांना आशीर्वाद देव. आमेन. हम आशा करते हैं कि यह संदेश आपके लिए आशीष का कारण बना है. यदि आप प्रभु यीशु मसीह के बारे में या बाइबल के बातों के विषय में अधिक जानकारी लेना चाहते हैं, या आपकी समस्या के बारे में प्रार्थना निवेदन रखना चाहते हैं, या आप कोई सुझाव हमें देना चाहते हैं, तो हमारे पते पर ज़रूर लिखिए. हमारा पता है अगापे गॉस्पेल मिनिस्ट्री 87 मैत्री नगर कोल्लम 691002. आप हमें फ़ोन या व्हाट्सएप के माध्यम से भी संपर्क कर सकते हैं. हमारा फ़ोन नंबर है 7898160067 या फिर 9960156585. इस प्रकार के और भी संदेश को सुनने के लिए हमारे YouTube चैनल सत्यम सत्यम या फेसबुक पेज सत्यम सत्यम पे जाए. परमेश्वर आप सबको आशीषित करे. होगी बारिश वचन की, फूल खिलेगा सच्चाई का. सत्यम 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 सत्यम.